नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर हे जे माझं पाम ट्री आहे ना, हे खूप जुनं, म्हणजे जवळपास आता 7-8 वर्षांपेक्षा पण जास्त झाले असतील याला. तर याला एकदा मी मध्ये म्हणजे रिपोर्टिंग केलं होतं, पण आता बरीच वर्ष झाली आणि म्हणजे झाड खूप मोठं झालं आहे आणि कुंडी तेवढीच राहिली आहे. तर म्हणून म्हटलं चला आज याला रिपोर्टिंग करूया आपण. तर इथे हे जे कलरच्या वेळेला हे जे बास्केट यूज केलं होतं ना, तर त्यातलं एक बास्केट मी ठेवून दिलं होतं की अशा प्रकारे माती आपल्याला बनवायची असते झाडांची, तर तेव्हा बरं पडतं. आणि माझ्याकडे जी खतं आहेत, म्हणजे आता हे वर्मी कंपोस्ट टाकलं, त्यानंतर जे आपलं शेणखत आहे ते टाकलं, त्यानंतर थोडीशी नीम खली जी म्हटली जाते ती त्याच्यामध्ये मिक्स केली. त्यानंतर जे कोकोपीट आहे तर ते पण मी बाजूला बघा तिथे बनवून ठेवलं आहे. तर ते पण थोडं थोडं घालायचं, म्हणजे काय होतं ना, माती जी अगदी चिकट होते, कधी कधी खूप घट्ट होते, तर ती होत नाही. कोकोपीटमुळे ना माती खूप मस्त. कोकोपीट म्हणजे काय की जो नारळाची किशी असते ना, त्याचा जो लगदा बनवला जातो, म्हणजे बारीक केलं जातं त्याला, तर त्याला कोकोपीट म्हणतात. ते पाणी धरून ठेवण्याचं पण काम करतं, लगेच ड्राय पण होतं आणि ड्रेनेजसाठी सुद्धा सगळ्यात बेस्ट असतं. तर मी एकदाच ती मोठी लादी आणली होती नर्सरीमधून. खूप स्वस्त पडली होती मला. ऑनलाईनसुद्धा अवेलेबल असेल तर तुम्ही चेक करा. आणि मग ती थोडी थोडी काढून मी झाडांच्या वेळेला ती यूज करते. तर ही झाडं ना खूप जी मोठी मोठी झाडं आहेत ती माझ्याच्याने काय उचलली जात नाहीत. तर म्हणून हे जेव्हा घरी असतात तर तेव्हाच मी अशी काय ना काय कामं काढते. तर हा व्हिडिओ म्हणजे आधीचा व्हिडिओ आहे, म्हणजे इथे बघितलं असेल तुम्ही, या गॅलरीमध्ये मी स्टोरेज बनवलं होतं. तर स्टोरेज बनवण्याच्या आधी मी हे काम करून घेतलं. म्हटलं नंतर मग तसं व्यवस्थित जागा भेटणार नाही एवढं सगळं करायला. तर ही जी गॅलरी आहे ना, ही गॅलरी मी स्पेशली झाडांसाठीच यूज करते. म्हणजे झाडांचं जे पण काम असतं, माती म्हणा, जे म्हणजे चेंज करायचे असतील, रिपोर्टिंग करायचे असतील, नवीन दुसऱ्या कुंड्यांमध्ये शिफ्ट करायचं असेल वगैरे, तर ते सगळं मी इथे करते. म्हणूनच इथला जो खालचा कप्पा आहे ना, तो मी स्पेशली सगळ्या खतांसाठी ठेवला आहे. की एकाच ठिकाणी जी पण सगळी खतं मी जास्तीची मागवते, म्हणजे 5-5 किलोचे वगैरे पॅकेट्स मागवते. तर पुढे मी तुम्हाला दाखवेन, मी ॲमेझॉनवरून मागवलेत आत्ता पण, तर ती पण मी तुम्हाला दाखवते. तर फायनली झाड निघतच नव्हतं, किती वेळा त्याला ठोकलं, अशा प्रकारे ना ठोका साईडने, म्हणजे ते मोकळं होतं. आणि जेव्हा पण तुम्हाला झाड ज्या दिवशी रिपोर्टिंग करायचं असेल तर त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही अजिबात झाडाला पाणी घालू नका. म्हणजे माती जेव्हा सुकते ना पूर्ण व्यवस्थित, तर ती पटकन निघते. आणि जर ओलसर असेल तर झाड मुळासकट, म्हणजे माती खालीच राहते आणि मुळं वरती निघून येतात. तर म्हणून 1-2 दिवस आधी झाडाला पाणी घालू नका. झाड छान ड्राय होऊ दे आणि त्याच्यानंतर तुम्ही ते काढा. बघा अशा प्रकारे अगदी जसं केक कसा बाहेर येतो, तर तसं केकप्रमाणे ते अख्खच्या अख्खं झाड मस्त बाहेर येतं. तर ही कुंडी थोडीशी मोठी घेतली आम्ही, की आपण थोड्या मोठ्या कुंडीमध्ये याला शिफ्ट करू, म्हणजे त्याला पण मुळं पसरायला वगैरे पण जागा व्यवस्थित मिळेल, झाडाला श्वास घेता येईल छान. तर बघा अशा प्रकारे ह्या मोठ्या कुंडीमध्ये शिफ्ट केलं. माझा पहिले विचार चालू होता की ह्याला पूर्ण काढायचं आणि ह्याच्यामधले जे वेगवेगळे रूट्स निघतात झाडाचे, म्हणजे एका पाम ट्रीमधून तुम्ही खूप सारे पाम ट्री बनवू शकता. पण त्यासाठी दुसरी गोष्ट होती की ह्याला पूर्ण पाण्यात ठेवावं लागलं असतं, त्यानंतर माती निघाली असती, मग त्यानंतर ते सेपरेट करता आलं असतं. तर मग म्हटलं नको, कधी झाड पटकन कधी शॉकमध्ये सुद्धा जाऊ शकतं या गोष्टीमुळे. तर म्हणून जो बेस आहे तो मी बिलकुल डिस्टर्ब नाही केला आणि तो असाच डायरेक्ट शिफ्ट केला. आणि आता जी पण माती वगैरे आहे ती मी ते साईडला घालते. ह्याच्यामध्ये जे पण सगळं कोकोपीट होतं ना, ते पूर्ण याच्यामध्ये घातलं, कारण मग त्यामुळे काय होतं ना, कुंडी हलकी राहते. भले तुम्ही मोठी जरी कुंडी घेतलीत, पण जेवढं तुम्ही कोकोपीट थोडं मिक्स कराल ना, तर तुम्ही जेव्हा झाड पॉटिंग करता, म्हणजे झाड लावता किंवा रिपॉटिंग करता, तर 50% माती घेत जा आणि 50% खतं आणि कोकोपीट तुम्ही मिक्स करत जा. म्हणजे लावतानाच सुरुवातीलाच जर तुम्ही त्याला हेल्दी फूड दिलं मातीमध्ये मिक्स करून, तर तुमचं झाड अगदी मस्त सर्वाईव्ह करतं, अगदी मस्त हेल्दी आणि छान हिरवंगार राहतं. तर बघा झाड आपलं लावून झालं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की झाडांचं जे काम आहे ना, गार्डनिंगचं काम म्हटलं तर सगळा कचरा, माती हे सगळं होतच राहतं. तर म्हणून मी त्या ज्या गॅलरीच्या लाद्या आहेत ना, त्या बाहेरच्या तुम्हाला दिसत असतील ब्राऊन कलरच्या लावल्यात, कारण तिथे जर मातीचं वगैरे काम केलं तर तितकंसं मग ते खराब दिसत नाही. आणि आतल्या साईडला ह्या ज्या पांढऱ्या लाद्या आहेत ह्याच्यावरती माती म्हणा, धूळ म्हणा लगेचच दिसून येते. तर म्हणून ह्या लाद्या मी अशा प्रकारे लावून घेतल्या होत्या आणि तो स्पेस मला खूप छान झाडं लावण्यासाठी वगैरे खूप उपयोगी पडतो.
तर हाताबरोबर हे स्लायडिंगमध्ये पण सगळी माती जमा झालेली उडते ना सगळी काम करताना, तर ती पण मी क्लीन करून घेतली. हे ॲगॅरोचं जे मशीन आहे ना माझ्याकडे, हे खूप कामाला येतं आणि स्लायडिंगमधली जी धूळ, माती, कचरा ते लगेच पटकन त्याच्यामध्ये पटकन अगदी सक्शन होतं. तर ते झाड लावून झालं आणि खूप बरं वाटलं. त्यानंतर मला हे ना तुळशींमध्ये खूप साऱ्या मंजिऱ्या आल्या होत्या आणि जेव्हा पण मंजिऱ्या फुटतात ना तुळशींना, तर तुळशी वाढत नाहीत चांगल्या प्रकारे, त्यांची वाढ तिथेच खुंटते. तर म्हणून या मंजिरी काढणं खूप गरजेचं असतं. तर शक्यतो मी खूप कमी वेळा काढते, पण ह्यांनाच मॅक्झिमम टाईम मी ह्यांनाच सांगते काढायला. तर मी ही तुम्हाला दिसत असेल ही जी सीझर आहे ना, ही प्रॉपर मी नर्सरीमधून आणलेली सीझर आहे, जी फक्त आणि फक्त झाडांसाठी वापरली जाते. आपण जेव्हा हाताने खुडतो ना, तर बघा कधी कधी एक्स्ट्रा दांडी खुडली जाते किंवा प्रॉपरली व्यवस्थित खुडली जात नाही आणि त्याच्यामुळे ना ती दांडी म्हणजे ती जी दांडी असते ती तिथेच डेड होते, त्याला पुढे पानं कधी कधी फुटत नाहीत. आणि अशा प्रकारे एकदम शार्प सीझरने जेव्हा तुम्ही कट करता, तर तेव्हा ती दांडी मरत नाही आणि तिथून आणखीन फाटे फुटतात. आणि जर तुम्हाला तुमच्या तुळशींना अशा प्रकारे बुशी बनवायचं असेल किंवा गर्द बनवायचं असेल छान, तर तुम्हाला अशा प्रकारे हे पिचिंग करावंच लागतं, त्याच्याशिवाय तुळशी वाढत नाहीत. फक्त एक गोष्ट करायची ती म्हणजे कधीही जेव्हा तुम्ही तुळशीचं साधं पान जरी तोडायला जाता ना, तर तेव्हा तुलसी मातेकडून पहिले आज्ञा घ्यायची, त्यांना प्रार्थना करायची की मी तुमची पानं तोडत आहे किंवा मी तुमच्या मंजिरा तोडत आहे आणि हे सगळे मी भगवान विष्णूंना अर्पण करणार आहे. तर तुम्ही आज्ञा द्या आणि म्हणजे माझी ही जी प्रार्थना आहे ती मान्य करा. तर अशा प्रकारे प्रार्थना करून त्यानंतर तुळशीचे पानं तोडायचे आहेत, अगदी आदराने तुळशीचे पानं तोडायचे आहेत. तर हे सगळं ना मी फेकणार नाही आहे, हे सगळं मी जमा करून ठेवते. म्हणजे हे आपण देवाला सुद्धा अर्पण करू शकतो. जी अगदी हिरवीगार मंजिऱ्या असतात ना, ज्या अगदी सॉफ्ट मंजिऱ्या असतात, ज्या ब्राऊन कलरच्या झालेल्या नसतात, तर त्या तुम्ही देवाला अर्पण करू शकता. तर म्हणून बघा किती साऱ्या मंजिऱ्या जमा झाल्या आणि त्याच्यासोबत खालती जी अगदी त्याला लागून जी 2-2 पानं असतात खाली, तर त्या पानांच्या खालीच तिथून डेट कधी पण कट करायचं. डायरेक्ट फक्त मंजिरी जे आहे ते खुडायची नाही. आणि बघा आपल्या तुळशी कशा छान, जसं आपण कसं एकदम केस कापल्यानंतर कसे असे क्लीन नीट असे दिसतो, तर तसे सगळे दिसतात. आणि ही एक तुळस आहे ना, ह्याची मी कट नाही केले कारण चिमण्या येतात आणि चिमण्या खातात. तर बाकीची झाडं खाण्यापेक्षा मी एक झाड त्यांच्यासाठी ठेवलं एक तुळशीचं, की बाबा या आणि तुम्ही खाऊ शकता असं. तर म्हणून त्या मंजिऱ्या मी कट नाही केल्या आणि इथेच पानाचं झाडसुद्धा ठेवलं होतं. तर ते सुद्धा इथे खूप छान वाढतंय. तर आधीच्या व्हिडिओमध्ये ज्या मी तुम्हाला बेडशीट्स दाखवल्या होत्या, तर त्या बेडशीट्स धुतल्या छान मस्त. फक्त हलकं जे लिक्विड असतं ना कपड्यांचं, ते लिक्विड टाकलं आणि त्याच्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवल्या होत्या. आणि तुम्ही बघा कलरही त्याचा अजिबात गेलेला नाही आहे बेडशीटचा आणि श्रिंकसुद्धा झाले नाही आहेत. नॉर्मली कसं कॉटन असतं, प्युअर कॉटन, तर ते खूप लगेच कधी कधी श्रिंकसुद्धा होतं, तसंही झालेलं नाही आहे. खूप छान मस्त स्वच्छ धुतल्या गेल्यात, कारण धुवूनच आपण नेहमी वापरायच्या. कुठून कशा प्रकारे ते आपल्यापर्यंत पोचतात, तर त्याच्यामुळे कुठलीही वस्तू जी आपण वापरण्यासाठी घेणार आहे ना, तर ती धुवूनच यूज करायची. तर आज ना माझ्याकडे एक कुरिअर आलं आहे. तर ते कुरिअर काय आहे, ॲमेझॉनचं कुरिअर आहे आणि मी काय काय ऑर्डर केलं आहे त्याच्यामध्ये, तर ते मी तुम्हाला दाखवते. बऱ्याच वस्तू आहेत, पण मोस्ट ऑफ ज्या सगळ्या वस्तू आहेत ना, त्या झाडांच्या रिलेटेडच आहेत.
ॲमेझॉनवरून ऑनलाईन मी काय काय वस्तू मागवल्या आहेत ज्या आता पावसाळ्याच्या दृष्टीने खूप गरजेच्या आहेत. नॉर्मली मी कधी कधी पहिले नर्सरीमधून आणायची, पण आता जिथपासून मला हे माहिती पडलं आहे उगावचं आहे, हे फर्टिलायझर आहे. म्हणजे तुम्ही बाकी झाडांना काही घाला किंवा नका घालू, पण हे दोन गोष्टी म्हणजे वर्मी कंपोस्ट आणि शेणखत, तर हे मी 5 किलोचे पॅकेट्स मागवते दरवेळेला. माझ्याकडे स्टॉकमध्ये सुद्धा असतात, कारण मध्ये मध्ये 10-10, 15-15 दिवसांनी झाडांना थोडंसं वरचेवर आपण हे दोन खतं मिक्स करून जरी घातले ना, तर तुम्हाला जे ग्रीन ग्रीन झाडं पूर्ण दिसत आहेत, जी ग्रीनरी दिसते ते त्याच्यामुळे असते. कारण जसं आपल्याला काही ना काही प्रोटीन विटॅमिन्सची गरज असते, तर तसंच झाडांना सुद्धा खतांची गरज असते. तर अगदी केमिकलाइज कुठलंही खत मी वापरत नाही, हे पूर्ण टोटली ऑर्गॅनिक आहे. बघा इथे लिहिलेलं आहे प्रीमियम ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स, आणि आता खूप वर्षांपासून मी वापरते, त्यामुळे मी तुम्हाला नक्की सांगू शकते की तुम्ही नक्कीच घ्या, तुम्हालाही आवडेल. कारण याची क्वालिटी जी आहे ना खताची, त्याला अगदी असं खूप वास येत नाही. एकदमच रॉ तुम्ही जर घेतलं तर त्याला खूप वासही येतो, आणि तो आपल्यालाही कुठे कुठे प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो. तर म्हणून हे दोन खतं आहेत, म्हणजे वर्मी कंपोस्ट आणि कावडंग म्हणजे शेणखत. तर ही दोन खतं तर मी नेहमी आणून ठेवते. त्यानंतर आज मी आणखीन एक गोष्ट मागवली आहे, ती म्हणजे झाडांच्या रिलेटेड बऱ्याच गोष्टी मला आवडतात चांगल्या मागवायला. आणि एकदा जर एखादं ब्रँड चांगलं वाटलं ना, तर त्यांच्या इतर पण सगळे जे प्रोडक्ट्स असतात ना, ते पण तेवढेच चांगले असतात. तर म्हणून मी याच्यासोबत मागवलं आहे ते म्हणजे बोन मिल. तर हे बोन मिल कशाला लागतं, तर झाडांसाठी जे फॉस्फरस, आता जी फुलांची वगैरे झाडं असतात तर त्यांना फक्त वर्मी कंपोस्ट किंवा कावडंग टाकून होत नाही, ती पानांसाठी काम करतात. पण जर तुमची झाडं फळं देत असतील, फुलं देत असतील, तर त्यांना आणखीन जास्त गोष्टींची गरज असते. नॉर्मली फॉस्फरस कसं, जे तुम्ही केळं खाता, केळ्याची जी साल असते त्या सालीपासून फॉस्फरसचं खत बनवलं जातं, कांद्याच्या सालीपासून फॉस्फरसचं खत बनवलं जातं. पण जर तसं आपल्याला सगळं करायला जमत नसेल, तर असं तुम्ही बोन मिलचं जर पॅकेट घेऊन ठेवलं आणि थोडं थोडं हे झाडांना जर इतर खतांमध्ये जेव्हा आपण टाकतो, दर 10-15 दिवसांनी आपल्याला हे थोडं थोडं घालावं लागतं, अगदी काही खूप जास्त नाही. एवढं जरी पॅकेट घेतलं ना, तरी हे खूप महिने तुम्हाला चालू शकतं. तर म्हणून मी हे मागवून बघितलं आहे. यांच्यामध्ये खूप वेगवेगळी खतं आहेत. मी नीम केक पावडरसुद्धा मागवली आहे. इथे बघा सगळे जे जे खतं आहेत ना यांचे, ते सगळे खतं मेन्शन केले आहेत. तर हे एक मागवलं. त्यानंतर हे रेग्युलर जे मी, तुम्ही विचारता मला की ताई तू वॅक्सचे दिवे कुठून मागवते, तर ते पण मी ॲमेझॉनवरूनच मागवते. आणि ही जी क्वालिटी आहे ना, सॉलिमो म्हणून आहे, बेस्ट 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 क्वालिटी आहे. तुम्ही एकदा जर हा एक वॅक्सचा दिवा लावलात ना, 3 ते 4 तास हा दिवा जळतो. अगदी पूर्ण वरून खालपर्यंत टॉपपर्यंत पूर्ण वॅक्स त्याचं जळतं, आणि मस्त आहे, क्वालिटी खूप छान आहे. तर याची लिंक पाहिजे असेल तर मी देईन. हा काही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. जे प्रोडक्ट्स मी यूज करते, मागवलेत, आणि हे जे दिवे मागवलेत ना, हे आणखीन एका वेगळ्या कारणासाठी मागवलेत, तर ते कारण तुम्हाला आत्ताच सांगणार नाही आहे मी. आणि नेक्स्ट जी गोष्ट मागवली, अजून याच्यासोबत मी ते दुसरं पण खत मागवलं आहे, म्हणजे जे कावडंग आपलं शेणखत पण मागवलं आहे, तर ते अजून आलं नाही आहे. आणि हे एक काहीतरी मी मागवलं आहे, हे पण तुम्हाला दाखवते. ॲमेझॉनवरती ना जेव्हा लाईटनिंग डील असतात बघा, म्हणजे स्पेशल ऑफर्स असतात, तेव्हा प्राईस खूप कमी होते बऱ्याच गोष्टींची. तर ते तुम्ही चेक करत जा, त्यांच्या खूप साऱ्या ऑफर्स असतात आणि फरक पडतो. आणि काय करायचं, ऑनलाईन वस्तू घेताना कधीही त्याचे खाली रिव्ह्यूज चेक करायचे, फक्त स्टार नाही चेक करायचे, रिव्ह्यूज पण चेक करायचे, की त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की लोक जे वापरतात तर ते रिव्ह्यूज टाकतात की वस्तू कशी आहे, चांगली आहे का किंवा काय, तर त्याच्यावरून पण आपल्याला माहीत पडतं. हे काय आहे हे दाखवतो तुम्हाला. पैकिंग में पैकिंग तर हे आहेत प्लास्टिक पॉट्स आहेत. हे नर्सरी पॉट्स आहेत, जे आपण नर्सरीमधून बघा झाडं घेतो,
तर तेव्हा जे पॉट असतात झाडांना ते पॉट आहे ते. खूप घट्ट झाले. निघाला तर बघा खूप मस्त आहे. याला होल्स पण ऑलरेडी केलेले असतात, भरपूर होल असतात ज्याच्यातून पाणी आपलं खूप चांगलं ड्रेन होतं. जे पण तुम्ही इंडोर प्लांट्स लावता तर इंडोर प्लांट्ससाठी ना अशा प्रकारचं ड्रेनेज खूप गरजेचं असतं, ज्यामुळे पाणी लवकर खाली पटकन ड्रेन होतं आणि माती खूप वेळ ओली ओली राहत नाही. तर हे पॉट्स मी कशाला घेतले तर याची हे पण लेंथ पण बघा किती चांगली आहे, मोठं आहे. मला ॲक्च्युली वाटलेलं की एवढंसंच येईल, पण खूप बऱ्यापैकी मोठं आलं आहे, छान. तर हे काय परमनंट झाडं लावण्यासाठी नाही आहे, हे जे सुरुवातीला आपण जी झाडं प्रोपगेट करतो, म्हणजे आता माझ्याकडे खूप सारे मनी प्लांट्स आहेत. म्हणजे ती म्हणते ना मी एक की ती स्वामींची स्कोप आहे की खरंच पॉझिटिव्हिटी जी दिसते ना ती झाडांमधून तुम्हाला कळते की तुमच्या घरी खरंच पॉझिटिव्हिटी आहे का, झाडं तुमच्याकडे कशी वाढतात यावरूनही आपल्याला या गोष्टी कळतात. तर हे मी स्पेशली कशाला मागवलं, हे मला खूप स्वस्त आणि चांगलं पडलं. म्हणजे जवळपास ती जी डील होती त्याच्यामध्ये 225 का काहीतरी मध्ये 15 पॉट्स पडले मला हे. तर आपल्याला नर्सरीमध्ये सुद्धा मिळणार नाही आणि एवढे छोटे मातीचे पॉट्स मिळत नाहीत बघायला गेलं तर. तर म्हणून हे पॉट्स कशाला घेतले तर माझ्याकडे खूप सारे मनी प्लांट्स इतके सारखे वाढतच असतात आणि मग कटिंग करू काय त्याचं, कारण मग फेकून द्यावे लागतात. कधी कधी खूप सारे भरपूर लावले जातात, किती लावू आणखी. तर म्हणून माझ्या डोक्यात एक खूप छान आयडिया आली की जे माझ्याकडे माती आहे, हे जी खतं मागवली आहे तर सगळं मिक्स करून छान पॉटिंग करायचं आणि मनी प्लांट्स कटिंग करून ते ह्याच्यामध्ये लावून ठेवायचे. आणि जेव्हाही कोणी आपल्या घरी कोणी गेस्ट आलं किंवा पाहुणे आले तर तेव्हा त्यांना हे छानसं प्लांट जे आहे ना ते गिफ्ट करायचं. तर ही माझ्या डोक्यात आयडिया आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही आयडिया, कारण आपण मनी प्लांट्स जेव्हा वाढतात आपण कधी कधी खरंच टाकून फेकून देतो, कारण इतके सारे सगळीकडे लावलेत आणखीन किती लावणार. आणि डायरेक्ट कटिंग करून पण दिले ना तरी कधी कधी कोणी लावत नाही, ते पण वेस्ट करून टाकतात. तर त्यापेक्षा मी विचार केला की कटिंग्स केले तर कटिंग्स ह्याच्यामध्ये लावेन आणि कोणी आलं गेलं ज्यांना खरंच खूप हवं असेल, इंटरेस्ट असेल तर त्यांना नक्कीच हे द्यायचं. तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि हे मी बनवेन ना तेव्हा तुम्हाला दाखवेन, तुमच्यासोबत शेअरसुद्धा करेन की कशा प्रकारे मी याच्यामध्ये झाड लावेन किंवा काय. तर असं सगळं आज तर सगळं हे झाडांचं शॉपिंग होतं, झाडांसाठीची खरेदी होती आणि मला खूप आवडते. एकतर देवासाठी जी खरेदी होते ती मला खूप आवडते आणि झाडांसाठी काही खरेदी करते ती मला खूप आवडते. तर तुम्हाला कसं वाटलं ते पण मला नक्की सांगा आणि मी नक्की सांगते की हे खतं खूप मस्त आहेत, बेस्ट आहेत. तुम्ही नक्की घेऊ शकता उगावचे. जे ऑलरेडी यूज करत असतील तर त्यांनी सुद्धा सांगावं की खरंच खतं कसे आहेत उगावचे. माझं जर रिव्ह्यू म्हणाल तर खूप बेस्ट आहेत, मस्त आहेत, झाडांसाठी अगदी परफेक्ट आहेत. कुठलीही झाडं आपली कधीही खराब होत नाहीत, काहीच प्रॉब्लेम होत नाही. तर असं तुम्ही सगळं काय काय आवडलं तर नक्की मागवा. याची सगळ्याची लिंक्स जे आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, लिंक्सवर जाऊन तुम्ही ते खरेदी करू शकता. तर चला हे सगळं मी आता भरून ठेवते, व्यवस्थित घेतलंय तर ती व्यवस्थित ठेवणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.